मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मित्रांनो, ग्रामीण भागात यासारखं संमेलन घेता येणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे. विक्रम काळे गेल्या 10 वर्षापासून हा प्रयत्न करतात, सातत्यानं प्रयत्न करतात. त्यामुळं स्वतः विक्रम काळे आणि त्यांचे सर्व सहकारी या संमेलनाच्या आयोजनात सहभागी असलेले आणि हे संमेलन यशस्वी होण्यासाठी पदोपदी प्रत्येक टप्प्यावर जे त्यांनी कार्यकर्ते पेरलेले आहेत त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात अशा सर्व कार्यकर्त्यांचं कौतुक करावं अशा प्रकारचं या ठिकाणी आवाहन करतो. मित्रांनो, सलग एखादा उपक्रम चालवणं ही गोष्ट सोपी नाही आणि अशा प्रकारचा उपक्रम चालवत असताना येणाऱ्या सगळ्या अडचणीवर मात करून आज सत्य साहित्य संमेलनानं मराठवाड्यात जो एक मानदंड प्रस्थापित केलेला आहे त्याबद्दल मी पुनश्च एकवार आयोजकांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. आपण सर्वजण ग्रामीण भागातली मंडळी आहोत, संमेलन ग्रामीण भागातलं आहे आणि आत्तापर्यंतच्या महाराष्ट्राच्या सगळ्या जडणघडणीचा, सगळ्या आत्तापर्यंतच्या वाटचालीचा जर आपण इतिहास बघितला तर आपल्याला असं पाहायला मिळेल की या भागातल्या ग्रामीण माणसाचं जनजीवन बदलून टाकावं, या भागातल्या ग्रामीण माणसाच्या जीवनामध्ये आमूलाग्र अशा प्रकारची क्रांती यावी म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक महापुरुषांनी आपलं स्वतःचं योगदान दिलेलं आहे. आणि हे सगळे योगदान, महाराष्ट्राचा हा सगळा इतिहास जरी आपण बघितला तरी अशा प्रकारचा इतिहास एखाद्या राज्याला अपवादाला मिळतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच भूमीत रयतेचं राज्य निर्माण केलं आणि अशा प्रकारचं रयतेचं राज्य जिथे शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लागणार नाही अशा प्रकारची सक्त ताकीद त्यांनी दिलेली होती. एखादा राजा किती काळजी करणारा असावा, वर्षानुवर्षानंतर एखादा राजा जनतेच्या काळजावर, जनतेच्या मनावर सिंहासन करतो. याचं कारणच हे, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला सांगितलं होतं की तुम्ही कुठेतरी जाल, एखाद्या ठिकाणी मुक्काम कराल, दिव्याची जी वात आहे ती दिव्याची वात जर तुम्ही नाही विझवली तर एखादा उंदीर ती दिव्याची वात घेऊन जाईल, शेतकऱ्याची एखादी कडव्याची गंजी खलास होईल, जळून जाईल. त्यामुळं ज्या दिव्याच्या वाती आहेत त्या दिव्याच्या वातीसुद्धा तुम्ही घेताना विझवत नाही. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाची काळजी करणारा रयतेचा राजा, अशा प्रकारचं राजकारण आणि अशा प्रकारचं समाजकारण महाराष्ट्राला माहिती आहे आणि महाराष्ट्राला अशा प्रकारच्या राजकारणाला कायमच महाराष्ट्र अशा प्रकारच्या राजकारणासमोर नको. हे जे कल्याणकारी राजकारण आहे, ज्या कल्याणकारी राजकारणाची पायाभरणी रयतेच्या राजापासून आपल्याला पाहायला मिळते आणि मग अनेक महापुरुषांनी ज्या संत परंपरेनं महाराष्ट्र बांधून ठेवला, ज्या संत परंपरेनं महाराष्ट्र एकत्रित केला, त्या सगळ्या संत परंपरेतलंच एक नाव आपल्या गोरोबा काकांचं पण आहे, याच मातीतलं, याच भूमीतलं. आणि अशा प्रकारच्या अनेक संतांनी महाराष्ट्र घडवला. हा सगळा जो काळ आहे, संतांनाही त्यांच्या काळात त्रास झाला, संतांनाही त्यांच्या काळात यातना झाल्या, संतांनाही ज्या यातना झाल्या, ज्या दुःख झालं, पण या सगळ्या व्यक्तिगत दुःखावर मात करून या संतांनी आपल्यासमोर ज्ञानाचं एक मोठं दालन आपल्यासमोर उभं केलं. संत तुकारामांनी प्रचंड अशा प्रकारचा दुष्काळ बघितला. दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, स्त्री की अन्न अन्न करिता मेली, लज्जा वाटे जीवात रासरो या दुखे, व्यवसाय देखील कुटी येतात. गोपाला पाटील गावाचे हे लोक, आता झाली भीक कोण मज, काय खावे आता कोणाकडे जावे, गावात राहावे कोणामुळे. अशा प्रकारची विदारक अवस्था संत तुकारामांच्या वाट्याला आलेली होती. परंतु मऊ मेणा होणी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, असं सुद्धा आपल्याला संत तुकारामांनी सांगितलं. ह्या सगळ्या संतांनी, ह्या सगळ्या मोठ्या विचारवंतांनी हा महाराष्ट्र घडवलेला आहे. या महाराष्ट्राची भूमी ही अनेक महापुरुषांनी घडवली, वेगवेगळ्या टप्प्यावर तिला मोठं करण्याचं काम केलं. ह्या सगळ्या इतिहासाचा जर आपण टप्पा बघितला तर आज जे ग्रामीण साहित्य संमेलन आपण घेतो, ग्रामीण माणसाच्या प्रश्नाची चर्चा करणारं संमेलन घेतो, महाराष्ट्रातल्या ह्या सगळ्या महापुरुषांनी सुद्धा कायम खेड्यापाड्यातला तळपातळीवरचा जो शेवटचा माणूस आहे त्या शेवटच्या माणसाच्या इच्छा, आशा, आकांक्षा, त्याचं सुख, त्याचं दुःख, हर्ष, खेद अशा सगळ्या गोष्टीशी ही सगळ्या माणसांची नाळ जोडलेली होती. आणि या सगळ्या माणसांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुल्यांनी बघा 1885ला, आज आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्येची चर्चा करतो, 1885ला महात्मा ज्योतिराव फुल्यांनी शेतकऱ्याचा असूड लिहिला.
या शेतकऱ्याच्या आसूडमध्ये महात्मा ज्योतिराव फुल्यांनी एका शेतकऱ्याचं दुःख सांगितलं की एक अशा प्रकारचा तरुण शेतकरी आहे, तो कर्जबाजारी झालेला आहे. त्याला असं वाटतं की आपण कण्हेरीच्या मुळ्या गाळून प्याव्या आणि जीवनयात्रा संपून टाकावी. पण त्याला असं वाटतं की आपली वृद्ध आई आहे, तिचा सांभाळ कोणी करायचा, आपली लेकरं बाळं उघड्यावर पडतील, आपल्या घरची कुणबी कोण सांभाळणार, अशा प्रकारचा प्रश्न महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या शेतकऱ्याच्या आसूडमध्ये 1885 साली एका शेतकऱ्याला पडलेला होता. आज आपण पाहतो आहोत की या सगळ्या परिस्थितीची जी सोडवणुकीची जी पायाभरणी ती महाराष्ट्रातल्या सगळ्या समाज सुधारकांनी केलेली आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी शोधण्याचं काम केलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर शोधायची असतील तर आपल्याला या सगळ्या महापुरुषांच्या विचाराच्या माध्यमातून पुढे जावं लागेल. आता ज्या खात्याचे मंत्री ज्यांनी उद्घाटन केलं बाबासाहेब ठाकरेंनी की सहकारासारखं खातं असेल, शिक्षणासारखी चळवळ असेल, अनेक प्रकारच्या ज्या सगळ्या चळवळी आहेत, रोजगार हमी सारखा कायदा, ग्रामीण महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या माणसाला काम मिळावं, हाताला काम मिळावं, मागेल त्याला काम मिळावं म्हणून रोजगार हमीच्या कायद्याची निर्मिती झाली. आणि हा रोजगार हमीचा कायदा शेतमजुरांनी शेतकऱ्यांनी उरण कोल्हापूरला गोळीबार केलेला होता. या गोळीबारात शेतकरी हुतात्मा झाले आणि या शेतकरी हुतात्म्यांच्या रक्तातून या कायद्याचा इतिहास लिहिलेला गेला. एन डी पाटील यांच्यासारख्या नेत्यानं या कायद्याची निर्मिती व्हावी यासाठी खूप परिश्रम घेतले आणि एखादा कायदा किती बारकाईनं राबवला जाऊ शकतो, राज्यकर्ते किती बारकाईनं एखाद्या कायद्याचा विचार करू शकतात हे बघा. जेव्हा एन डी पाटलांनी ह्या कायद्याची निर्मिती केली तेव्हा एन डी पाटील एका शासकीय अधिकाऱ्याकडे गेले. त्याला असं म्हणाले की मागेल त्याला काम हे ठीक आहे, त्याला कामही मिळेल, पण त्याला जी अवजारं लागणार आहेत, टोपला असेल, दोरा असेल, कुदळ असेल, टिकास असेल, हे सुद्धा सरकारनं पुरवलं पाहिजे. एवढंच नाही तर तो जो टिकास असेल तो टिकास शेवटाचा जर असेल त्याचे सुद्धा पैसे सरकारनं दिले पाहिजे. अशी कायद्यात तरतूद करा. अधिकाऱ्यांना विचारलं की साहेब हे जरा जास्त होतंय, असा कुठं कायदा असतो का आणि अशा प्रकारचा कायदा असतो का की ज्या कायद्यात मजुरांना अशा प्रकारे काही दिलं जाऊ शकेल, त्यांची अवजारं त्यांनी स्वतः आणली पाहिजेत. एन डी पाटील असं म्हणाले, ज्या खुर्चीवर तुम्ही बसला, जो टेबल तुमच्या समोर आहे तो तुम्ही घरून आणलेला नाही, तो सुद्धा तुम्हाला सरकारनं दिलेला आहे. कल्पना करा की आज आपण राजकारणाबद्दल बोलतो, सगळ्या गोष्टी करतो, परंतु एखाद्या कायद्याची निर्मिती ही कशा प्रकारे होऊ शकते, एखादा कायदा कशा प्रकारे जन्माला येऊ शकतो याचं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं. अशा प्रकारच्या अनेक लोकांनी महाराष्ट्र घडवलेला आहे. आपण जेव्हा ग्रामीण भागाबद्दल बोलतो तर तेव्हा ग्रामीण भागातल्या अनेक प्रश्नांबद्दलही आपण बोललं पाहिजे. या सगळ्या लाडक्या बहिणींचा या ठिकाणी विचार करा गरजेचं. लाडक्या बहिणीबद्दल प्रश्नच नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये ज्या बीड जिल्ह्यात सगळ्यात जास्त ऊसतोडणी मजूर महिला आहेत, मासिक पाळीच्या दिवसात त्रास होऊ नये म्हणून गर्भाशय काढून टाकण्याचं जे प्रमाण आहे ऊसतोड कामगार महिलांमध्ये 2 वर्षापूर्वी 30,000 महिलांचा हा आकडा समोर आला. हे सगळे जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न आपल्याला सगळ्यांना, सगळ्या समाजातल्या सगळ्या